बहुजन संघटक विशेष या फेसबुक लाईव्ह पेजवर ही जी लेक्चर सिरीज सुरू करण्यात आलेली आहे, या लेक्चर सिरीजचं जे टायटल आहे संविधान प्रबोधनमाला. या संविधान प्रबोधनमाला चला आपले संविधान समजून घेऊया या अंतर्गत बहुजन संघटकच्या फेसबुक लाईव्ह पेजने ही अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि हा संपूर्ण महिना या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून संविधान महिना म्हणून साजरा करण्याचं जे अत्यंत स्तुत्य असा पाऊल त्यांनी उचललं, त्याबद्दल सर्वप्रथम बहुजन संघटकची जी टीम आहे, सर्वजित बनसोडे, राहुलजी खांडेकर, हर्ष स्थूल आणि सौरभ गाणार या टीमचं, त्याचबरोबर या बहुजन संघटकच्या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व वक्त्यांचं, श्रोत्यांचं आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला सर्व दूरपर्यंत पोहोचवून घेऊन जाणाऱ्या सर्व टीमचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आज या संविधान प्रबोधनमालेतील भाग 25वा या ठिकाणी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे. आणि या अंतर्गत मी तिसऱ्यांदा आपणासमोर उपस्थित झालेलो आहे. पुन्हा एकदा मी नम्रपणे आपणा सर्वांना सांगू इच्छितो की मी संविधानाचा एक अभ्यासक म्हणून हा विषय आज आपणासमोर मांडणार आहे. यामध्ये काही त्रुटी राहिल्यात तर त्या माझ्या असतील, माझा अभ्यास त्या दृष्टीने कमजोर असेल असं आपण गृहीत धरावं आणि शक्यतोर त्या त्रुटी माझ्या लक्षात आणून द्याव्या. मला वैयक्तिकरित्या मला लक्षात आणून दिल्यात तरी चालेल. तर आजची या संविधान प्रबोधनमालेतील 25वी कडी मी जोडत असताना या मध्ये भाग 21वा मी आज आपणासमोर घेणार आहे. धन्यवाद दिलीप सर. अनुच्छेद 369 पासून तर 392 पर्यंतचं अनुच्छेद या भाग 21व्यामध्ये येतं. आणि भाग 21वा जो आहे या संविधानामधला, आपण संविधानाचा आता जवळपास सर्व भाग विविध वक्त्यांकडून ऐकून घेतले आहेत आणि आता आपण शेवटच्या भागांकडे वळतो आहे. अगदी बटवन लास्ट असं म्हटलं तरी चालेल. हा 21वा भाग आणि अगदी शेवटचा भाग असेल तो म्हणजे भाग 22वा. तर भाग 21वा जो आहे, या 21व्या भागाचं जे टायटल आहे ते टायटलच असं आहे की अस्थायी संक्रमणी आणि विशेष उपबंध. या लेक्चरची सुरुवात करताना भाग 21व्याचं जे टायटल आहे ते टायटलच असं म्हणतं की हे जे अनुच्छेद आहे किंवा हा भाग जो 22वा आहे, या भाग 22व्यामध्ये जे काही अनुच्छेद आहे किंवा जे काही अनुच्छेद याच्या अंतर्गत आलेली आहे ती सगळी अस्थायी संक्रमणे आहेत. अस्थायी संक्रमणे म्हणजे काय की या संविधानामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपलं संविधान या देशाला ज्यावेळी लागू झालं 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचं संविधान या देशामध्ये जेव्हा लागू करण्यात आलं त्यावेळेला त्या दिवसाच्या पूर्वी एक वेगळी व्यवस्था आपल्या देशामध्ये होती, कार्यरत होती. आणि 26 जानेवारीनंतर हा देश खऱ्या अर्थानं आपल्या लोकांच्या ताब्यात आला. खऱ्या अर्थानं या देशातली जी व्यवस्था आहे ती संपूर्णपणे कार्यान्वित करण्याचा अधिकार भारतीयांना प्राप्त झाला, भारत देशातील लोकांना प्राप्त झाला. आणि म्हणून हा जो भाग 21वा आहे की ती परिस्थिती 26 जानेवारीच्या आधीची आणि 26 जानेवारी 1950च्या नंतरची ही जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती सांधण्याचा किंवा त्या परिस्थितीला जोडण्याचा एक दुवा म्हणून हा भाग 21वा संविधानामध्ये आपल्या भारतीय संविधान सभेने किंवा भारताच्या संविधानकर्त्यांनी हा भाग संविधानामध्ये जोडलेला आहे. काय म्हणतो हा भाग? अनुच्छेद 369व्या अनुच्छेदाने या भागाची सुरुवात होते आणि ते असं म्हणतं की राज्यसूचीमध्ये ज्या विवक्षित बाबी आहेत की राज्यसूचीमध्ये असलेल्या बाबीसंबंधी कायदे करण्याचा अधिकार आपणा सर्वांना माहिती आहे की राज्यसूचीमध्ये ज्या विषयाचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने कायदे करण्याचा अधिकार हा राज्याला असतो. परंतु भाग 21व्याच्या अनुच्छेद 369व्या अनुच्छेदाअंतर्गत असं म्हणण्यात आलं आहे की राज्यसूचीमध्ये ज्या विवक्षित बाबी आहे किंवा जे विषय नमूद करण्यात आलेले आहेत, जरी ते राज्यसूचीमध्ये असले तरीसुद्धा
ते जणू काही समवर्ती सूचीतील बाबी असाव्यात. आपणा सर्वांना या गोष्टीची कल्पना असेल की केंद्र सरकार त्यांच्याकडील केंद्र सूचीतील विषयांवर सुद्धा कायदे करू शकतं. त्याचे सर्वोच्च अधिकार केंद्र सरकारकडे असतात. त्याचबरोबर समवर्ती सूचीतील विषयांवर सुद्धा कायदे करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असतात. पण भाग 21 जो संविधानाचा आहे, या 21व्या भागातील अनुच्छेद 369 असं म्हणतं की राज्यसूचीमध्ये जे काही विषय आहे ते विषय जणू काही समवर्ती सूचीतील बाबी असाव्यात. आता तुमच्या लक्षात येईल की समवर्ती सूचीतील बाबी असाव्यात म्हणजेच समवर्ती सूचीतील बाबींवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला असतो. आणि ही जी संसदेला शक्ती प्रदान करण्यात आली आहे ती आहे भाग 21व्याने प्रदान केलेली शक्ती आहे. पण ही शक्ती काही कायमची नाही. म्हणजे राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार, कायदे करण्याची शक्ती जरी संसदेला प्रदान करण्यात आलेली असली तरी ही शक्ती संसदेला कायमस्वरूपी देण्यात आलेली नाही. ही बाब या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. भाग 21व्याने जरी ही शक्ती प्रदान केली असेल संसदेला, भारतीय संसदेला, तरी ही शक्ती काही कायमची नाही, तर ही अस्थायी शक्ती आहे. मग ही किती दिवस असेल? तर ही असेल संविधान लागू झाल्यापासून, संविधानाच्या प्रारंभापासून तर पुढील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संसदेला पुढील बाबी जणू काही समवर्ती सूचीमध्ये आहेत, म्हणजे राज्यसूचीतल्या सुद्धा बाबी, समवर्ती सूचीतल्या बाबींवर तर संसदेत कायदे केले जातातच. केंद्र सूची जी आहे त्याच्यावर सुद्धा केंद्र सरकार किंवा संसदेमध्ये कायदे पारित केले जातात. त्याचबरोबर भाग 21व्याच्या अनुच्छेद 369 नुसार राज्यसूचीतील विषयांवर सुद्धा समवर्ती सूचीतल्याप्रमाणे कायदे करण्याची अस्थायी शक्ती संसदेला प्राप्त झालेली आहे. मग त्या अंतर्गत काही बाबी दिलेल्या आहे, सुती, लोकरी कापड, कच्चा कापूस किंवा अशा पद्धतीच्या जे काही विषय आहेत, मग ते विषय त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पण उल्लेखनीय बाब अशी आहे की ही शक्ती अस्थायी आहे. संविधान लागू झाल्यापासून 5 वर्षापर्यंत ही शक्ती संसदेला प्रदान करण्यात आलेली आहे. आता या भाग 21व्याच्या अंतर्गत जी सर्वात महत्त्वाची बाब आहे, म्हणजे मी तुम्हाला हे जे व्याख्यान आहे आजचं, याच्यामध्ये जर सर्वात महत्त्वाची बाब जर कोणती असेल तर ते आहे कलम 370. ये है हमारे रीढ़ की हड्डी. हे कलम, हा अनुच्छेद या भागामध्ये येतो आणि मला वाटतं सगळ्यात जास्त वेळ माझा या अनुच्छेदाच्या अनुषंगाने आपणापुढे मांडण्यामध्ये जाईल. कारण काय सांगतो, त्याच्या पुढे काय झालं आहे की अनुच्छेद 370 हा जम्मू आणि काश्मीर या राज्याबाबतचा उपबंध आहे. त्याच्यानंतर अनुच्छेद 371, अनेकांना असं गैरसमज आहे की विशेष बाब म्हणून फक्त जम्मू आणि काश्मीरच्याच राज्याच्या संदर्भानंच राज्यघटनेमध्ये विशेष अनुबंध करण्यात आलेले आहे. अनेकांना वाटतं की फक्त जम्मू आणि काश्मीरलाच विशेष दर्जा किंवा त्याच्या संदर्भानं विशेष बाबी संविधानामध्ये उल्लेखलेल्या आहेत. पण असं नाही. अनुच्छेद 371 मध्ये सुद्धा गुजरात आणि महाराष्ट्र याला विशेष उपबंध देण्यात आलेला आहे. त्याला सुद्धा विशेष दर्जा प्राप्त होता. आता गुजरात आणि महाराष्ट्राच्या संदर्भानं हा विशेष दर्जा का प्राप्त होता? तर तुम्हाला माहीत असेल की आपल्या महाराष्ट्र राज्याची आणि गुजरात राज्य हे दोनही संविधान लागू होण्याच्या पूर्वी किंवा 1960च्या पूर्वी, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी 1 मे 1960च्या पूर्वी ही दोनही राज्ये एकत्र होती आणि या दोनही राज्यांना मिळून बंबई हे नाव देण्यात आलेलं होतं. आता हे दोनही राज्य, महाराष्ट्र आणि गुजरात, 1 मे 1960ला या दोनही राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि मग स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला असताना अनुच्छेद 371च्या अंतर्गत गुजरात आणि महाराष्ट्राला सुद्धा विशेष दर्जा प्राप्त होता. ही बाब आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की गुजरात आणि महाराष्ट्राला सुद्धा 371 या अनुच्छेदाअंतर्गत या राज्याबाबत सुद्धा विशेष उपबंध देण्यात आलेले होते. ते काय होते
की या संविधानात काहीही असले तरी, म्हणजे पहा 371 अनुच्छेदाच्या आधी ज्या ज्या काही बाबी असतील, या काहीही असले तरी, या संविधानात काहीही असले तरी महाराष्ट्र किंवा गुजरात ह्या राज्याबाबत आदेश करून त्याद्वारे राष्ट्रपतीला पुढील गोष्टीसाठी राज्यपालावर कोणतीही विशेष जबाबदारी सोपवण्याचा उपबंध करता येईल. राष्ट्रपतीला जर असं वाटलं की हा विशेष दर्जा दिलेला आहे महाराष्ट्र आणि गुजरातला, आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या संदर्भानं जर कायदे करायचे असेल किंवा विशेष काहीतरी बाब करायची असेल, अशी बाब राष्ट्रपतीच्या निदर्शनात जर आली असेल, तर राष्ट्रपती त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या राज्यपालाच्या मार्फत त्या बाबीवर कायदे करण्याकरिता किंवा त्या बाबीच्या संदर्भाने तिथल्या सरकारांना सूचना देण्यासंदर्भात त्या बाबींवर तिथे त्या विधानमंडळामध्ये, त्या राज्याच्या विधानमंडळामध्ये चर्चा करण्याकरिता त्या राज्यपालामार्फत राष्ट्रपती तिथे जबाबदारी सोपवू शकतात. आणि अशा प्रकारची विशेष तरतूद अनुच्छेद 371च्या अंतर्गत गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेली आहे. आता फक्त इथंच आहे का मग? जम्मू आणि काश्मीरसाठी 370 अनुच्छेद होता, आता होताच म्हणावं लागेल, कारण तो मागे घेण्यात आलेला आहे. त्याच्यावरची सविस्तर चर्चा आपण पुढे करणार आहोत. त्याच्यानंतर 371 फक्त इथंच थांबत नाही, महाराष्ट्र आणि गुजरात पुरतंच ते नाही, तर 371चे जे ABCDEFGH I आणि J एवढे 10 पार्ट आहेत. याचे जे अनुच्छेद आहे, हे उपअनुच्छेद जे आहेत 371च्या अंतर्गत 10 उपअनुच्छेद आहे. आणि या 10 उपअनुच्छेदाच्या अंतर्गत सुद्धा विविध राज्यांना विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. कोणती राज्य आहेत ही राज्ये लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला थोडंसं किचकट भाग आहे. तर ही लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत आहे. म्हणजे आपण जर आपल्याला ही लक्षात ठेवायची असेल की 371 अनुच्छेदाच्या अंतर्गत विशेष दर्जा प्राप्त असलेली राज्ये कोणती, जम्मू काश्मीरसाठी 370 आपल्या लक्षात राहण्यासारखं आहे. आता तर ते सर्वात चर्चेत असलेला अनुच्छेद होता, रीढ की हड्डी ज्याला आपण म्हटलं, त्याचा उल्लेख आपण केला. तर 370 तर सर्वांना पाठ आहे. 371 ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातला विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे, त्याच्या संदर्भानं विशेष अनुबंध करण्यात आलेले आहे. आता 371चे जे उपअनुच्छेद आहे ABCDEFGHIJ म्हणजे 10 उपअनुच्छेद आहे, ते वेगवेगळ्या 10 राज्यांना विशेष अनुबंध लागू करण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता ही लक्षात ठेवण्याची, म्हणजे जे आपण संविधानाचे अभ्यासक आहोत, आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठीची एक सोपी ट्रिक मी आपणास सांगतो. आपण जर ही राज्य लक्षात ठेवायची असेल तर ती आपण या पद्धतीनं ठेवू शकू. नाम, आपका, सिमी, आलू, गोबी, कटहल, अशा पद्धतीनं एक सोपं पद्धत आहे ही 10 राज्य लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे 10 अनुबंध आहे, 10 वेगवेगळ्या राज्यांच्या अनुषंगानं विशेष उपबंध या 371 अनुच्छेदाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा वाक्य मी तुम्हाला सांगतो, ते ट्रिक अशी आहे. नाम, आपका, सिमी, आलू, गोबी, कटहल. आता तुम्हाला वाटेल की हे काय, कसं लक्षात ठेवल, काय आहे हे? तर नाम हे जे आहे याच्यामध्ये N फॉर नागालँड, पहिला जो 371 मधला A आहे तो आहे नागालँड राज्याच्या अनुषंगाने आलेला विशेष उपबंध. N फॉर नागालँड. नागालँडच्या संदर्भानं याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे 371A मध्ये की या संविधानात काहीही असलं तरी नागांचे धार्मिक किंवा सामाजिक आचार, नागांचा रूढीप्राप्त कायदा आणि आचार प्रक्रिया, नागांच्या रूढीप्राप्त कायद्यानुसार निर्णय देणे हे ज्यात अनुस्यूत आहे असे दिवाणी आणि फौजदारी न्यायदान, अशा प्रकारचे विविध अनुबंध या उपबंध या 371A मध्ये, मराठीमध्ये त्याला क म्हणूया आपण, 371 क मध्ये नागालँडच्या संदर्भानं करण्यात आलेले आहे. नाम, आपका, सिमी, आलू, गोबी, कटहल. याच्यामधला नाममधला N हा पहिला आहे, पहिलं राज्य आहे नागालँड. दुसरं राज्य A फॉर आसाम आहे. आसामच्या अनुषंगाने सुद्धा आसाम राज्याबाबत सुद्धा विशेष अनुबंध करण्यात आलेले आहे. ते आहे मराठीमध्ये 371 ख, ज्याला आपण B म्हणूया इंग्लिशमध्ये. हे दुसरं राज्य आहे. याही राज्याच्या अनुषंगाने त्या आसाम राज्याला सुद्धा विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर M
एम फॉर मणिपूर. मणिपूर राज्याच्या संदर्भानं 371 ग किंवा 371 आपण सी म्हणूया, या अनुच्छेदाअंतर्गत मणिपूर या राज्याला सुद्धा विशेष दर्जा प्राप्त करून देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आप, नाम आप का, आप याला आपण म्हणूया आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेशच्या संदर्भानं पुन्हा AAP असं जर म्हटलं तर आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशची युनिव्हर्सिटी. आंध्र प्रदेश किंवा आता तेलंगणा झाला आहे, आंध्र प्रदेश राज्याबाबत किंवा तेलंगणा राज्याबाबत या 371 D मध्ये आणि आंध्र प्रदेशच्या अनुषंगाने केंद्रीय विश्वविद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने आंध्र प्रदेशला 371 D आणि 371 त्याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारचा 371 D आणि 371 E अशा प्रकारचा विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. नाम आपका का याचा काही अर्थ लागत नाही, फक्त आपण ह्या ट्रिकसाठी हे सांगितलेलं आहे. काचा काही अर्थ नाही. आता सिमी जे आहे, सिमी, नाम आपका सिमी, आलू गोबी कटहल. तर सिमी म्हणजे सिक्कीम, सी म्हणजे सिक्कीम. सिक्कीमच्या अनुषंगानं मी आपल्याला पहिल्याच संघराज्य क्षेत्र जेव्हा भाग पहिला मांडला होता त्या वेळेसच सिक्कीमच्या अनुषंगानं ते राज्य आपल्या देशामध्ये कशा प्रकारे विलीन झालं, त्या अनुषंगाने काय काय घडामोडी घडल्या होत्या त्या मी त्याच वेळेला आपणासमोर मांडल्या होत्या. आपण तेही व्याख्यान आपणास वेळ मिळेल त्यावेळेला यूट्यूबवर पुन्हा एकदा ऐकू शकाल. तर सिक्कीम राज्याबाबत विशेष अनुबंध या अनुच्छेदाच्या अंतर्गत करण्यात आलेले आहे. सिमी, मी म्हणजे मिझोरम, मिझोरमच्या अनुषंगाने पुन्हा विशेष अशा तरतुदी म्हणजे मिझोरम राज्याच्या संदर्भानं विशेष अनुबंध करण्यात आलेले आहे. आणि त्यापुढे जर गेलो आपण, आलू गोबी कटहल आहे. तर आलू म्हणजे अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर गोबी 9वा नंबर येतो याचा. 9वं राज्य आहे हे, ज्याच्या अनुषंगाने संविधानामध्ये विशेष अनुबंध करण्यात आलेले आहे, त्यालाही विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे. ते राज्य आहे गोवा, गोबी फॉर गोवा. आणि शेवटचं जे राज्य आहे कटहलमधला कर्नाटक. तर एवढ्या राज्यांना विशेष अनुबंध संविधानाच्या अंतर्गत 371 कलमाच्या अंतर्गत 371 अनुच्छेदाच्या अंतर्गत प्राप्त करून देण्यात आलेले आहे. चर्चा मात्र सातत्यानं जम्मू काश्मीरलाच विशेष दर्जा का, जम्मू काश्मीरच काय असं विशेष आहे की त्याला विशेष दर्जा प्राप्त आहे, किंवा जम्मू काश्मीरचं 370 अनुच्छेद सातत्यानं चर्चेत असतं आणि त्यावर सातत्यानं विविध पोस्ट समाज माध्यमामध्ये अनेक फेक पोस्ट आहेत किंवा अनेक प्रकारच्या चर्चा सातत्यानं जम्मू काश्मीरच्या 370 अनुच्छेदाच्या संदर्भाने आपल्या कानावर पडतात, आपल्या वाचनात येतात. सातत्याने या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. पण जम्मू काश्मीरचं 370 अनुच्छेद एवढंच नाही, तर मी म्हणूनच आपल्या लक्षात आणून दिलं की 371 अनुच्छेदाच्या अंतर्गत गुजरात आणि महाराष्ट्राला सुद्धा विशेष राज्याचा दर्जा, विशेष राज्याचा अनुबंध प्राप्त करून देण्यात आला होता. आणि 371चे जे उपअनुच्छेद आहे ABCD EF GH I J पर्यंत 10 राज्य आहेत वेगवेगळी, या 10 राज्यांना सुद्धा विशेष अनुबंध संविधानाने प्रदान केलेले आहेत. आणि मग आता याच्या पुढे जर गेलो आपण तर काय म्हणूया आपण, हे 10 राज्याचे वेगळे अनुच्छेद आहेत. त्यानंतर 373 जो अनुच्छेद आहे तो प्रतिबंधित स्थानबद्धतेला असलेल्या व्यक्तीसंबंधी विवक्षित बाबतीत आदेश करण्याचा राष्ट्रपतीला असलेला अधिकार किंवा राष्ट्रपतींना मिळालेली प्रदान करण्यात आलेली शक्ती, या अनुषंगाने आहे 373. 374 अनुच्छेद जो आहे, आपणाला माहीत आहे की राष्ट्रपतींना सत्सद्विवेक बुद्धीने एखाद्या अपराध्याची प्रतिबंधक स्थानबद्ध केलेला एखादा अपराधी असेल किंवा वेगळ्या प्रकारची शिक्षा झालेला एखादा अपराधी असेल, व्यक्ती असेल, तर अशा व्यक्तीच्या अनुषंगाने राष्ट्रपतींना आदेश काढण्याची शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे. ती आहे 373 अनुच्छेदामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 374, 375 असे अस्थायी कलम आहेत, अस्थायी अनुच्छेद आहेत. याच्यावर काही तेवढं जोर देण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि तुमच्या माहितीसाठी आणखी सांगतो की या भागामध्ये जे 379 पासून तर 391 पर्यंतचे जे अनुच्छेद होते ते अनुच्छेद आता पूर्णपणे संविधानातून निरसित करण्यात आलेले आहेत. मग आता त्याची चर्चा करण्याची किंवा ते समजून घेण्याची आपल्याला काही जास्त गरज नाही. आणि
असं नाही की 379 पासून 391 पर्यंतचेच अनुच्छेद काढून टाकण्यात आले, ते निरसित करण्यात आलेले आहे, त्यांचं अस्तित्व संपलं आहे. असंही याचं टायटलच अस्थायी आहे. अस्थायी संक्रमण आणि विशेष उपबंध आहे, हे कायमचे नाहीत, याचं टायटलच अस्थायी आहे. त्याच्यामुळे हे हळूहळू हे जे मी तुमच्यासोबत चर्चा करत आहो, हे उपबंधसुद्धा हळूहळू संविधानातून निरसित करण्यात येणार आहे. आता 370 अनुच्छेद अशा प्रकारेच निरसित करण्यात आलेलं आहे. पण हे पूर्णपणे निरसित झालेलं नाही. अनेकांना अजूनही भ्रम आहे की पूर्णपणे 370 अनुच्छेद सरकारने हटवलं किंवा काढून घेतलं, तर तसं नाही. 370 अनुच्छेद आजही आहे, पूर्णपणे ते काही हटवण्यात आलेलं नाही. आता 370 अनुच्छेदाच्या अनुषंगाने आपण सर्वात जास्त चर्चा करण्याची गरज आहे. तो विषय समजून घेणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला ती संधी पण मिळाली आहे, कारण बाकीचे अनुच्छेद आपल्याला काही जास्त चर्चा करण्याची गरज नाही. ते अस्थायी होते, काही काढून टाकले आणि काही आज ना उद्या काढून टाकले जाणार आहे. आता भारताचं संविधान आणि अनुच्छेद 370 आपण समजून घेत असताना आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या भारताच्या संवैधानिक इतिहासामध्ये आता 370 अनुच्छेदाच्या अनुषंगाने 5 ऑगस्टला आणि 6 ऑगस्ट 2019 या दिवसांची नेहमीच नोंद घेतली जाईल. कशासाठी नोंद घेतली जाईल? या दिवशी भारताच्या संविधानातील सर्वाधिक वादग्रस्त जो अनुच्छेद होता 370, यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहे. पुन्हा ही बाब प्रकर्षाने लक्षात घ्या, संपवले नाही. अनेक जणांमध्ये असा गैरसमज आहे, ते बोलत असतात, लिहित असतात, एक वेगळ्या उन्मादाने ते तो विषय मांडत असतात. 370 या अनुच्छेदामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे, ते पूर्णपणे संपवलेलं नाही. दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपतींनी अधिसूचनेद्वारे संविधान जम्मू आणि काश्मीरला लागू करणे हा आदेश 2019, त्याचं टायटलच आहे संविधान आदेश 2019 असं त्या आदेशाचं टायटल आहे. जम्मू आणि काश्मीरला लागू करणे असं कंसामध्ये लिहिलेलं आहे. या आदेशाने संविधान आदेश 1954च्या अनुषंगाने जम्मू काश्मीरच्या अनुषंगाने ज्या काही विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्या आदेशाचं अधिक्रमण केलं आहे. 1954ला जे विशेष दर्जा देण्याचे जे उपबंध करण्यात आले होते, ते अधिक्रमण 1954चे जे अधिक्रमण आहे ते काढून टाकण्यात आले आहे. जम्मू व काश्मीर राज्याला विशेषाधिकार प्राप्त करणारा अनुच्छेद जो आहे तो आहे 35 क. तो 35 क आणि अन्य तरतुदी या निरस्त करण्यात आलेल्या 1954 आदेशाच्या आधारे करण्यात आल्या होत्या. 35 क हे सर्वाधिक वादग्रस्त अनुच्छेद ठरला होता जम्मू काश्मीरच्या निर्मितीपासूनच. आता 35 क काय म्हणतो किंवा 35 क च्या अंतर्गत काय विशेष बाबी होत्या त्या आपण पुढे पाहणारच आहोत. 1954चा संविधान आदेश निष्प्रभावी करताना 5 ऑगस्ट 2019च्या अधिसूचनेद्वारे भारताच्या संविधानाने सर्व उपबंध जम्मू आणि काश्मीर या राज्याला लागू करण्यात आले. म्हणजे आपल्या देशामध्ये इतर राज्यांना जे लागू आहेत तेच आता 1954चा जो संविधान आदेश होता तो निष्प्रभावी करण्यात आला आणि इतर राज्यांना किंवा इतर घटक राज्यांना, संघशासित प्रदेशांना जे अनुबंध लागू आहेत संविधानाचे तेच तिथेही लागू करण्यात आलेले आहेत. तिथलं संविधानसुद्धा वेगळं होतं. आपणा सर्वांना माहीत असेल की 35 क च्या अंतर्गत जम्मू काश्मीरचं संविधानसुद्धा वेगळं होतं. तिथल्या लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार होता. त्यांना भारताचे निर्णय त्यांच्यावर लादले जाऊ शकत नव्हते. त्यांचा झेंडासुद्धा वेगळा होता आणि अशा पद्धतीची भारताच्या संसदेने पारित केलेले नियम, अधिनियम, कायदे जसेच्या तसे पालन करतीलच असं बंधन जम्मू काश्मीरवर नव्हतं. त्या राज्याचा जो राज्यपाल असायचा किंवा त्याला रियासत अशा प्रकारचा आहे, तर ते सुद्धा राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जात नव्हते, तर तिथल्या विधानमंडळाकडून ते नियुक्त केले जात होते आणि त्याला राष्ट्रपती मान्यता प्रदान करत होते. अशा प्रकारच्या काही विशेष तरतुदी जम्मू आणि काश्मीरच्या अनुषंगाने होत्या. अशा प्रकारे 5 ऑगस्ट 2019 रोजी या राज्याला लागू असलेल्या विशेष तरतुदी संपवण्यात आल्या आहेत. याशिवाय संविधानाचं जे अनुच्छेद आहे 367, या 367च्या खंड 3च्या पुढे
आता 4 जोडण्यात आला आहे आणि या खंडाने जम्मू काश्मीरचे जे राज्यपाल आहे यांचे जे निर्देश आहे, मी जे म्हणत होतो तुम्हाला त्याला सदर-ए रियासत म्हणतात, या सदर-ए रियासतचे ते निर्देश असतील. आता राज्यपालसुद्धा राष्ट्रपती तिथे नियुक्त करू शकतील अशी तरतूद केली. अशा प्रकारे राज्यपाल यांचे अधिकार समकक्ष ठरवण्यात आले. इतर राज्यामध्ये जसे राज्यपाल राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केले जातात तशाच प्रकारे आता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा नियुक्त केले जातील. त्यांचे अधिकारसुद्धा इतर राज्यांच्या राज्यपालासारखे समकक्ष ठरवण्यात आले आहेत. आता तसेच खंड 4 अन्वये राज्य शासनाचे जे निर्देश असतील ते राज्यपालाचे निर्देश ठरवण्यात आले आहे. 370 खंड 2 मध्ये उल्लेखित जो केलेला आहे राज्याची संविधान सभा, तिथे तसं म्हटलं जात होतं. आता या अभिव्यक्तीला राज्याची विधानसभा असं ठरवण्यात आलं आणि 5 ऑगस्ट 2019चा जो राष्ट्रपतींचा CO आहे त्या आदेशाचा क्रमांक आहे 272. या क्रमांकाच्या अधिसूचनेमुळे जम्मू आणि काश्मीर राज्याच्या संदर्भाने संविधानात असलेले अनुच्छेद, खंड, इतर उपबंध यामध्ये बदल करण्याची कायदेशीर तरतूद झाली. आता हे सर्व प्रकारचे अनुबंध, कायदेशीर बाबी या जम्मू काश्मीर राज्याला सुद्धा बंधनकारक असतील. आता हा जो आदेश आहे तो काही मी जसाच्या तसा वाचून दाखवायची गरज नाही. 35 क च्या अंतर्गत काय होतं, काय वेगळं होतं जम्मू काश्मीरमध्ये हे मी आपणासमोर सांगेन की या सुधारणा करण्याच्या आधी म्हणजे आता जी 5 ऑगस्टला राज्यसभेत विधेयक मांडण्यात आलं. तिथे अध्यक्ष होते उपराष्ट्रपती आपले व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली जे राज्यसभेचं सभागृह भरलं त्या सभागृहापुढे आपल्या देशाचे जे गृहमंत्री आहे माननीय अमित शाह यांनी ते विधेयक मांडलं. 5 ऑगस्टला राज्यसभेमध्ये ते विधेयक मंजूर करून घेण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी 6 ऑगस्टला ते, आता राज्यसभेमध्ये तसं पाहिलं तर सत्ताधारी पक्षाला काही बहुमत नाही आहे तरीसुद्धा तिथे मेजॉरिटीचं गणित जुळवून हे विधेयक राज्यसभेतसुद्धा मंजूर करण्यात आलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी लोकसभेमध्ये सुद्धा मेजॉरिटीच्या भरोशावर, तिथे तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आहेच सत्ताधारी पक्षाला, लोकसभेमध्ये सुद्धा 6 ऑगस्ट 2019ला हे विधेयक मंजूर करण्यात आलं. आणि या सुधारणेआधी अनुच्छेद 370 मधील तरतुदींमुळे जम्मू काश्मीर राज्याला अनेक विशेषाधिकार प्राप्त झाले होते. या राज्याचे वेगळे संविधान होते, वेगळा ध्वजसुद्धा होता. राज्यासंबंधी कायदे करण्यास राज्याच्या विधिमंडळाला विशेष अधिकार होते. भारताच्या संसदेने कायदे केलेले सरसकट त्या ठिकाणी किंवा जम्मू काश्मीर राज्यावर लागू केले जाऊ शकत नव्हते. उदाहरणार्थ या राज्यातला एखादा कायम निवासी ठरवणे व त्या कायम निवासी व्यक्तींना शासकीय नोकऱ्या देणे, स्थावर संपत्तीचं संपादन करणे, एखादी स्थावर संपत्ती जर घ्यायची असेल एखाद्या कायम निवासी व्यक्तीला तर ते जम्मू काश्मीरच्या लोकांनाच, तिथल्या कायम निवासी असलेल्या लोकांनाच ते शक्य होतं. भारतातून इतर राज्यातून गेलेल्या लोकांना तिथे जमीन घेणे, जमिनीची संपादन करणे किंवा तिथला कायम निवासी होणे या बाबी शक्य नव्हत्या. अशा आणि शैक्षणिक सवलतीमध्ये, आरक्षणामध्ये सुद्धा इतर राज्यातील लोकांना त्या ठिकाणी कुठलाही वाव नव्हता. कायम निवासी असणे हे फक्त जम्मू काश्मीरच्या लोकांनाच तिथं राहता येत होतं. आता ही बाब हटवण्यात आली आहे. 35 क जे आहे यामधले अनुबंध आता या विधेयकाने हटवण्यात आलेले आहे. आता जम्मू काश्मीर या संस्थानाचा जो भारतामध्ये प्रवेश झाला तो आपण समजून घेऊया. त्यावेळेला काय परिस्थिती होती नेमकी, त्याकरिता जो करण्यात आलेला जो सामीलनामा होता त्यावेळी काय परिस्थिती होती नेमकी. म्हणजे हा विधेयक तर झालं, मंजुरी झाली, पण नेमकं काय परिस्थिती होती त्यावेळेला जी संविधान सभा होती किंवा त्यावेळेला जे संविधान करते होते, त्यावेळेचे जे नेते होते, त्यावेळेची जी सरकार होती त्यांच्यापुढे काय परिस्थिती आली होती नेमकी की जम्मू आणि काश्मीरच्या अनुषंगाने विशेष तरतुदी करण्यात आलेल्या होत्या हे समजून घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 क जम्मू काश्मीर राज्याकरिता करण्यात आलेल्या इतर विशेष उपबंधांचा हा जो संबंध आहे हा या राज्याचा भारतातील सामील होण्याच्या वेळेस झालेल्या सामीलनाम्याशी याचा संबंध आहे. कसा आहे, हे संस्थान 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतामध्ये विलीन
झाले नव्हते. 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जम्मू आणि काश्मीर आपल्या देशामध्ये विलीन झालं नव्हतं. कबायली आक्रमकांनी जेव्हा जम्मू काश्मीर राज्यावर हल्ला केला, या हल्ला केल्यावर काश्मीरचे जे संस्थानिक होते महाराजा हरिसिंग यांनी दिनांक 26 ऑक्टोबर 1947 रोजी भारतात सामील होण्याच्या करारनाम्यावर स्वाक्षरी केली. हा जो करारनामा आहे, या करारनाम्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन म्हणून ओळखलं जातं. आता काय परिस्थिती आली होती? 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ब्रिटिश अधीन भारतात ज्या भूभागास भारत किंवा ब्रिटिश इंडिया असं म्हटलं जात असे, या भारतामध्ये किंवा या भूभागामध्ये एकूण 600 संस्थानं त्यावेळेला होती. 600 संस्थानं म्हणजे 600 भाग वेगवेगळे, आणि 600 संस्थानिक आपापल्या प्रदेशावर राज्य करत होती, ती स्वतंत्र होती. आता ब्रिटिशांशी जे वेगवेगळे करार मदार त्या संस्थानिकांचे झालेले होते, त्या करार मदारानुसार या संस्थानिकांनी ब्रिटिश सरकारचे मांडलिकत्व स्वीकारले होते. आता भारताला स्वातंत्र्य बहाल करत असताना ब्रिटिशांनी या संस्थानापुढे, हे जे 6 संस्थानिक होते, या संस्थानांपुढे 3 पर्याय ठेवले होते. कोणते होते 3 पर्याय? एक तर त्यांनी स्वतःला भारतात विलीन करून घ्यावं. दुसरा पर्याय काय होता? एक तर त्यांनी मग पाकिस्तानात विलीन व्हावं. आणि तिसरा पर्याय असा होता की त्यांनी एक स्वतंत्र देश म्हणून आपलं अस्तित्व राखावं. अशा प्रकारचे ब्रिटिशांनी या संस्थानिकांपुढे 3 पर्याय ठेवले होते. एक तर त्यांनी भारत देशामध्ये विलीन व्हावं. दुसरा पर्याय होता की स्वातंत्र्य मिळत असताना आपल्या देशाचे 2 भाग झाले होते. दुसरा भाग म्हणजे पाकिस्तान. तर यांना हे स्वातंत्र्य देण्यात आलं होतं की तुम्ही एकतर मग पाकिस्तानमध्ये विलीन व्हावं किंवा तुम्हाला स्वतंत्र देश म्हणून सुद्धा आपलं अस्तित्व राखता येईल. अशा प्रकारचे 3 पर्याय या 600 संस्थानांपुढे ठेवण्यात आलेले होते. आता अनेक संस्थानिकांना असं वाटत होतं की आपण आपला संस्थानिकाचा दर्जा स्वतंत्र देश म्हणून त्यांना अपेक्षित होता. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आपल्याला काही भारतातही सामील व्हायचं नाही आहे आणि पाकिस्तानमध्येही सामील व्हायचं नाही, आपण आपला स्वतंत्र देशाचा दर्जा कायम ठेवून राहिलो पाहिजे, कारण त्याच्यामध्ये त्यांचा फायदा होता संस्थानिकांचा. आणि ते तसे आतापर्यंत आलेही होते. 600 संस्थानं तशा पद्धतीचे अस्तित्वात आपल्या देशामध्ये होते. काही संस्थानिक मात्र भारत किंवा मग पाकिस्तानशी फेडरल राज्य म्हणून आपले संस्थान जोडू इच्छित होते. असेही काही संस्थानिक होते की ज्यांना असं वाटत होतं की आपण भारतामध्ये विलीन व्हावं, आणि काही संस्थान असेही होते की त्यांना वाटत होतं आपण पाकिस्तानमध्ये विलीन व्हावं. पण जम्मू आणि काश्मीरची जी परिस्थिती होती ती थोडीशी वेगळी होती. काय अडचण होती? जम्मू आणि काश्मीरचे जे संस्थानिक होते महाराजा हरिसिंग हे द्विधा अवस्थेत होते. यांच्यापुढे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. कसा? तर जम्मूमध्ये बहुसंख्याक हिंदू होते आणि काश्मीरामध्ये बहुसंख्याक मुसलमान होते आणि अल्पसंख्याक ब्राह्मण पंडित, आणि लडाख हे जे राज्य आहे लडाखमध्ये बहुसंख्येने बौद्ध होते. अशा प्रकारची प्रजाजनांच्या कचाट्यामध्ये महाराजा हरिसिंग सापडले होते आणि हरिसिंग यांनी मग भारतात विलयाचा पर्याय निवडला नव्हता. काय अडचण होती? जम्मूमध्ये बहुसंख्याक हिंदू होते. म्हणजे आपण पाहिलं की हा जो द्विराष्ट्रवादाचा जो सिद्धांत आहे, आपल्या भारताची जी 2 राष्ट्र झाली आहेत आणि 2 राष्ट्रवादाचा सिद्धांत भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासून अस्तित्वात होता. अनेकांना असं वाटतं की स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेलाच हा आला किंवा पाकिस्तानची मागणी स्वातंत्र्य मिळण्याच्या अगदी 2-3 वर्षातली किंवा तत्कालीन मागणी असावी, असं ते नाही. तर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत या देशामध्ये पूर्वीसुद्धा मांडण्यात आलेला होता आणि तो जिनांच्या पूर्वीसुद्धा मांडण्यात आलेला होता. लोक मोहम्मद अली जिना यांना खलनायक ठरवतात. भारतातले बहुसंख्य लोकांना असं वाटतं की मोहम्मद अली जिना हे खलनायक आहेत आणि त्यांच्यामुळे या देशाचे तुकडे झाले, 2 राष्ट्र निर्माण झाले. पण तसं नाही. तर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे लोक जिनांच्या आधी ज्यांनी द्विराष्ट्रवादाची मांडणी केली होती, ती मांडणी करणारे लोकसुद्धा आपल्या देशामध्ये होते. मग कशाच्या आधारावर हे 2 राष्ट्र हवे तसे मांडत होते? तर धर्माच्या आधारित हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत होता. कोणते 2 राष्ट्र अपेक्षित होते? तर एक मुस्लिम राष्ट्र ज्याची मागणी जिना करत होते, आणि द्विराष्ट्रवाद्यांना दुसरं एक राष्ट्र हवं होतं. त्यांना ते असं वाटत होतं की हे जर निघून गेले मुस्लिम तर आपला देश आपोआपच
हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यात येईल, तशी त्यांची मागणीही होती. पण आपण जेव्हा संविधानाचं प्रास्ताविक वाचतो आणि सुरुवात जी आहे आपल्या देशाची, ती आपण अनेकांना यावर आक्षेप असू शकतो की मी जे आधी सांगितलं ते, पण द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आपल्या देशात अस्तित्वात होता. जिनांच्या आधीसुद्धा, ज्यांना आपण सावरकर म्हणतो, त्यांनी जिनांच्या आधी 1937मध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता. आणि त्यांचंच म्हणणं होतं की या देशाचे 2 राष्ट्र व्हायला हवे. त्याची चर्चा मात्र जास्त होताना दिसत नाही. आता आपण मात्र या देशाचे सार्वभौम जनता म्हणून, या देशाची लोकशाही, या राष्ट्राचे आपण एक सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून, एक भारतीय म्हणून आपण या सर्व बाबींचा विचार करायला हवा. आपण एका विशिष्ट गटाचा, एका विशिष्ट समूहाचा, एका विशिष्ट धर्माचा म्हणून विचार न करता आपण तशा पद्धतीचा विचारही करू नये. मी भारतीय आहे म्हणून आपण या अनुषंगाने विचार करायला हवा. तर ही मागणी आधी पण होती 2 राष्ट्राची. ती मागणी, असं वाटलं होतं की पाकिस्तान निर्माण झाला की हे दुसरं राष्ट्र निर्माण होईल, ज्याचं नाव हिंदू राष्ट्र होतं, आणि हे हिंदू राष्ट्र घोषित करावे अशी मागणीही इथले काही कट्टरवादी करत होते. आताही ती मागणी कधी कधी दबक्या आवाजात, कधी खुल्या आवाजात आपल्या कानी पडते, आपल्या वाचनात येते, आपण ते अनुभवतो. परंतु तत्कालीन जे विवेकी नेते होते, त्या काळातले जे संविधान सभेतले म्हणा किंवा त्या काळात नेतृत्व करणारे जे सदसद विवेकवादी नेतृत्व होतं देशाला लाभलेलं, त्या नेत्यांनी मात्र, तत्कालीन नेत्यांनी मात्र भारत हा धर्मनिरपेक्ष देश राहावा, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगात उदयास यावा, जगापुढे आमच्या देशाची सेक्युलर ही प्रतिमा राहावी आणि सेक्युलर म्हणूनच या देशाने वाटचाल करावी, अशी ठाम भूमिका तत्कालीन नेत्यांनी घेतली. आणि ही भूमिका अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणून जम्मू आणि काश्मीर हे राज्य जे आहे, हे धर्मनिरपेक्ष राज्याचं एक प्रतीक, धर्मनिरपेक्ष राष्ट्राचं एक प्रतीक बनावं आणि म्हणून हे राज्य भारतात असलं पाहिजे, अशी आग्रही भूमिका. आणि यामुळे काय होईल की आमचं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, अशी भूमिका आमची जगापुढे भक्कमपणे एक प्रतिमा आमची उभी होईल, असं तत्कालीन नेत्यांना वाटत होतं. आणि म्हणून आग्रह होता की जम्मू आणि काश्मीर हे राज्य आपल्या देशामध्येच असलं पाहिजे. आम्ही अनुच्छेद 370वर विचार का करावा? आम्ही या देशाचे नागरिक आहोत, या लोकशाही राष्ट्राचे आम्ही सृजनशील नागरिक आहोत. आणि म्हणून ज्या ज्या बाबी संविधानावर आघात करणाऱ्या असतील, आम्ही या भारताचे लोक आहोत, आणि जेव्हा जेव्हा आमच्या भारताच्या संविधानावर आघात करणाऱ्या काही गोष्टी होत असतील, आमच्या सार्वभौम लोकशाहीवर आघात करणाऱ्या काही बाबी घडत असतील, संविधानाच्या मूलभूत भाग असलेला जो फेडरल स्ट्रक्चर आहे त्यावर जर आघात करणाऱ्या काही बाबी असतील, संसदेसारख्या जे सर्वोच्च संविधानाने निर्मित केलेल्या, कायदे निर्मितीसाठी तयार केलेल्या संस्थेवर जर कुठला आघात होत असेल, तर आपण या अनुषंगाने विचार करणे गरजेचे आहे. आता जम्मू आणि काश्मीरचे जे कचाट्यात सापडलेले महाराजा हरिसिंग होते, त्यांनी भारतात विलीन होण्याचा काही पर्याय त्यावेळेला स्वीकारला नव्हता. आणि मग एक अर्ज तयार करण्यात आलेला होता संस्थानांच्या भारतात विलयाबाबत. भारताच्या गृह मंत्रालयाने एक अर्जाचा प्रोफॉर्मा तयार केला होता. त्या अर्जातील रिकाम्या जागेवर संस्थानाचे नाव आणि संस्थानिकाने नाव लिहून सही केल्यावर संस्थानाचे विलिनीकरण झाल्याचे मान्य केले जात होते. आता महाराजा हरिसिंग यांनी या अर्जावर सही केली नव्हती. 1947ला ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानच्या कबायली आक्रमकांनी काश्मीरवर आक्रमण केले. ऑक्टोबर महिन्यामध्ये 1947 साली पाकिस्तानचे जे कबायली आक्रमक होते त्यांनी काश्मीरवर आक्रमण केले आणि गैरमुसलमान जनतेच्या कत्तली केल्या जाण्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात सर्वीकडून येऊ लागल्या होत्या. आणि अशा वेळेला महाराजा हरिसिंग हे काश्मीर सोडून पळून गेले. आणि पळून गेल्यानंतर त्यांचा जो काफिला होता तो त्या कबायलांच्या तावडीतून किंवा त्यांना काय म्हणू आपण, त्यांच्या हातून, त्यांच्या नजरेतून त्यांचा काफिला सुखरूप जम्मू येथील त्यांच्या महालात पोहोचला. आणि अशा पेच प्रसंगी ते भारत सरकारला म्हणाले, आम्ही काश्मीर गमावले, तुम्ही काश्मीरात हस्तक्षेप करा. महाराजा हरिसिंगाच्या समोर परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की त्यांनी भारत सरकारला लिहिले, भारत सरकारला म्हटले की आम्ही आता काश्मीर गमावले, कारण ते स्वतःच तिथून पळून आले होते.
आम्ही काश्मीर गमावले, तुम्ही आता काश्मीरात हस्तक्षेप करा। आता भारत सरकार काय म्हणेल की आम्ही हस्तक्षेप करतो, तुम्ही भारत देशामध्ये सामील व्हा, अशी अट स्वाभाविकपणे भारताने महाराजा हरिसिंगासमोर ठेवली। आता शेवटी 26 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजा हरिसिंगांनी काश्मीरच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली। हा सामीलनामा देखील सशर्त होता, तो काही बिनशर्त नव्हता की त्यानं भारत सरकारने त्याच्यापुढे लगेच सामील होण्याचा जो अर्ज दिला आणि त्यानं संस्थानाचं नाव लिहिलं आणि खाली संस्थानिकाच्या ठिकाणी त्यानं सही केली, असं नव्हतं। हे असं सरळ घडलेलं नाही। तर हा सामीलनामा देखील सशर्त होता। काय शर्ती होत्या? महाराजांनी आपले संस्थान बिनशर्त भारतात विलीन केले नाही। विलयाकरिता त्यांनी गळ घातली की आक्रमकांना काश्मीर बाहेर हाकलल्यानंतर काश्मीरच्या जनतेच्या इच्छेनुसार विलयाचा प्रश्न सोडवला जावा। सामीलनाम्यावर सही करताना त्यांनी अट घातली की तुम्ही आक्रमकांना जेव्हा आमच्या जम्मू काश्मीरमधून बाहेर हाकलून द्याल तेव्हा काश्मीरच्या जनतेच्या इच्छेनुसार हा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला जावा। आणि गव्हर्नर जनरल आणि भारत सरकारने महाराजा हरिसिंगांची ही अट मान्य केली। अनेक त्या तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांना ही अट मान्य नव्हती, परंतु तत्कालीन सरकारने ही अट मान्य केली। त्यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आणि पुढे तर ती गुंतागुंत अधिक वाढत गेली। हा आपला सर्वांचा अनुभव आहे। भारतीय फौजांची विमाने दिनांक 27 ऑक्टोबरला श्रीनगरमध्ये पोहोचली। त्यांनी हल्लेखोरांना थांबवले, परंतु ते संपूर्ण काश्मीर खोरे काही मुक्त करू शकले नाही। जो भाग हल्लेखोरांच्या ताब्यात राहिला त्याला आपण POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर, जो भाग त्या कबायली हल्लेखोरांच्या ताब्यातच राहिला तो भाग 1/3 एवढा भाग हा आजही POK म्हणून, पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणून आजही तो अस्तित्वात आहे। तो भाग आजही आपण भारतात सामील करू शकलेलो नाही। आता महाराजा हरिसिंग यांनी स्वाक्षरी केलेल्या सामीलनाम्यात अनेक अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत। या 9 कलमी तो करारनामा होता। या करारनाम्यामध्ये नमूद आहे की आमचे भारतात विलय हे बिनशर्त नसून अटी आणि शर्तीवर असेल। 1935च्या भारत सरकारचा जो अधिनियमाचा आधार घेत हा करारनामा म्हणतो की या अधिनियमानुसार एखादे संस्थान करार करून भारतात सामील होऊ शकते। आम्ही देखील भारत सरकारशी करार करीत आहोत। महाराजा हरिसिंग असं म्हणतात की आम्ही देखील सरकारशी करार करीत आहोत की संस्थानिक म्हणून माझे विशेषाधिकार संपणार नाहीत। हा करार आपल्या भारत सरकारने त्यांच्याशी केला आहे। या राज्याला कोणताही कायदा लागू करताना आमचे मत विचारात घ्यावे लागेल। जमिनीचे अधिग्रहण हे राज्याच्या विधिमंडळाच्या अनुमतीशिवाय होणार नाही, अशा वगैरे वगैरे त्या 9 अटी त्या करारनाम्यामध्ये होत्या। भारताच्या संविधानात राज्यघटनेतील 370चा समावेश करताना याच करारनाम्याचा हवाला देण्यात आला आणि सुरुवातीला 17 ऑक्टोबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने हा अनुच्छेद जो आहे आता ज्याचा उल्लेख आपण 370 करतो तो अनुच्छेद सुरुवातीला 306 क म्हणून पारित केला होता। पुढे अनुच्छेद वाढत गेले, त्याचा क्रम वाढत गेला आणि तो अनुच्छेद 370 असा झाला। आता आपल्या लोकशाहीमध्ये अधिनियम करताना, कायदे बनवताना काही प्रोसेस असते। विधेयक मांडताना संसदेचे काही विशेष नियम असतात। हे विधेयक मांडताना मात्र या नियमांना मोठ्या प्रमाणात तिलांजली देण्यात आली आहे असं आपल्याला आढळतं। काय असतं संसदेचे नियम की एक जे काही विधेयक मांडलं जात असतं सरकारकडून किंवा एखाद्या मंत्र्यांकडून, तर त्याचा उल्लेख आधीच 2-3 दिवस आधी कार्यक्रम पत्रिकेमध्ये केला गेलेला असतो। त्या कार्यक्रम पत्रिकेचं अवलोकन सभागृहातील सर्व सदस्यांनी आधीच केलेलं असलं पाहिजे असा नियम आहे। त्यानंतर 2 दिवस आधीच बिलाची प्रत संसदेतल्या सदस्यांना दिली जाते। हा सुद्धा नियम या विधेयकाच्या अनुषंगाने पाळण्यात आलेला नाही। आता मी भाग 21च्या अनुषंगाने आपणाशी सुरुवातीलाच म्हटलं की हा जो भाग 21 आहे हा अस्थायी आहे आणि अस्थायी जी गोष्ट असते ती कधी ना कधी नष्ट होणारच आहे आणि ही नष्ट केलीच जाणार आहे। मी तुम्हाला सांगितलं की 300 काय म्हटलं आपण सुरुवातीला की 371 379 पासून 391 अनुच्छेद निरसित करण्यात आलेले आहे। हा सुद्धा 370 हा जो अनुच्छेद आहे हा अस्थायीच आहे।
आणि हा कधी ना कधी काढून घेतला जाणारच आहे, तो काही कायमचा नाही. अस्थायीमध्येच त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे तो जाणारच आहे. आता जाणारच आहे, पण त्याच्यासाठी काही परिस्थिती होती किंवा काही नियम आहेत की अशा परिस्थितीमध्ये तो गेला पाहिजे. मी पहिल्या भागामध्ये सुद्धा मांडलं होतं की जम्मू काश्मीरच्या राज्य विधानमंडळाने त्या विधेयकाला आधी संमती दिली पाहिजे, अशा प्रकारची अट आहे. तर तशा प्रकारचं काही घेण्यात आलेली आहे का संमती? जम्मू काश्मीरच्या जनतेची नाही आणि जम्मू काश्मीरच्या सभागृहाची सुद्धा कुठलीही संमती घेण्यात आलेली नाही. आता का घेण्यात आली नाही? कारण सरकारनं तिथलं सरकारच बरखास्त केलं होतं. तिथे ज्या भानगडी होत्या, आपले जे माजी मुख्यमंत्री आहे उमर अब्दुल्ला आहे, मेहबूबा मुफ्ती सईद आहे, हे वेगवेगळ्या लोकांशी गठबंधन करून तिथं सरकार बनवायचे. मधातच ते सरकार बरखास्त व्हायचं, तोडले जायचे गठबंधन आणि पुन्हा निवडणुका व्हायच्या. अशा पद्धतीची एक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. सत्ताधारी पक्षाने सुद्धा तिथे गठबंधन केलेलं होतं. पण अनेकदा म्हणतात की दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, अशा पद्धतीची परिस्थिती तिथे झाली. त्यांच्या भांडणामध्ये केंद्र सरकारने काय केलं की तिथली जी विधानसभा होती, विधानमंडळ होतं, ते बरखास्त करण्यात आलं. आणि आपणा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की या भाग 21मध्ये 392 हा जो अनुच्छेद आहे, हा अत्यंत या ठिकाणी आपल्याला त्याचा विशेष बाब म्हणून समजून घेतलं पाहिजे की 392 हे जे कलम आहे, हे अनुच्छेद असं म्हणतं की अडचणी निवारण करण्याची राष्ट्रपतींना शक्ती प्रदान करतं. आता जम्मू आणि काश्मीरमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, सरकार येत होती तर ती जास्त काळ टिकतच नव्हती, वारंवार निवडणुका घेतल्या जात होत्या. आतंकवाद्यामुळे तिथल्या राज्याची व्यवस्था सगळी खिळखिळी झालेली होती. वेगवेगळ्या प्रकारचे पेचप्रसंग निर्माण होत होते, भांडणं चालू होत्या, भानगडी होत्या, सतत कुरघोडी एकमेकांवर केली जात होती. आणि मग अडचणी, संधीचं सोनं करणं ज्याला म्हणतात, तशा प्रकारची परिस्थिती आपोआप केंद्र सरकारला चालून आली. आणि 392 हा जो अनुच्छेद आहे, या 21व्या भागामधला शेवटचा अनुच्छेद आहे. हा अनुच्छेद राष्ट्रपतींना विशेष शक्ती प्रदान करतं आणि राष्ट्रपतींनी याच अनुच्छेदाचा उपयोग करून, याच शक्तीचा उपयोग करून 370वं जे अनुच्छेद आहे, हा अनुच्छेद त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने या विधेयकांना पारित केलं. तिथे विधानमंडळ कार्यरत नव्हतं, राष्ट्रपती शासन तिथे होतं आणि राष्ट्रपतींनी थेट त्या ठिकाणी कारवाई करून अनुच्छेद 370 जे होतं त्या ठिकाणचं ते बदलण्यात आलेलं आहे. 5 ऑगस्टला हे राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं. या अनुषंगाने जे सत्ताधारी होते त्यांनाच बोलायला जास्त संधी भेटली. विरोधी पक्षांना तर माहीतच नव्हतं की अशा प्रकारचं कुठलं विधेयक त्यावेळेला चर्चेला येणार आहे. आणि आपले ज्याला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे निरपेक्ष असले पाहिजे, हे तटस्थ असले पाहिजे असं म्हणतात. पण नेमकं आत्ताच आपले जे माननीय उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशनच आपल्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काय आहे हे सगळं आपल्याला लक्षात येईलच. माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी ते विधेयक राज्यसभेपुढे मांडलं आणि त्या राज्यसभेपुढे मांडत असताना ज्या अटी मी आपणासमोर मांडल्या होत्या की हे अस्थायी कलम आहे ते हटवलं जाणार होतं, हरकत नाही. पण हटवण्याच्या पूर्वी ज्या अटी आहेत की 370 कलम हटवण्यापूर्वी काश्मीरी लोकांची संमती आवश्यक होती, ती घेण्यात आलेली नाही आहे. विधानमंडळ बरखास्त होतं, म्हणजे तिथल्या लोकांचं कुठलंही मत किंवा तिथल्या प्रतिनिधींना विश्वासात घेतलं गेलं नाही. दुसरं जे होतं, दुसरी जी अट आहे की स्थिती नॉर्मल असायला हवी. आता काय हे विधेयक मांडत असताना 5 ऑगस्ट 2019ला काय त्या राज्यामधली स्थिती नॉर्मल होती? नाही त्या तिथल्या लोकांना विश्वासात घेतलं, नाही त्या प्रतिनिधींना विश्वासात घेतलं. त्या लोकांचे जे प्रतिनिधी होते त्यांना विधानमंडळ बरखास्त करण्यात आलं, नेतेमंडळ. आणि दुसरी जी अट होती की स्थिती नॉर्मल असायला हवी. आपण समजून घेऊया की स्थिती नॉर्मल होती का. हे विधेयक मांडत असताना या राज्यामध्ये 50,000 सैन्यबळ तैनात करण्यात आलेलं होतं. अतिशय बिकट परिस्थिती असतानासुद्धा या आधीची जी विविध सरकारं आहे त्यांनी अमरनाथ यात्रा कधीही आपण काय म्हणतो त्याला रद्द केली नव्हती. पण हे विधेयक मांडण्याच्या आधी अमरनाथ यात्रा माननीय प्रधानमंत्री मोदींनी रद्द केली होती. पर्यटकांनासुद्धा काश्मीर सोडण्यास सांगण्यात आलं होतं. त्या ठिकाणचं इंटरनेट पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. अजूनही तिथली परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही.
टेलिफोन बंद करण्यात आलेले होते. टेलिफोन सेवा सुरूही जरी केली, खूप दिवसानंतर सुरू करण्यात आली आणि सुरूही केली तरी काही नाही, बाकीच्या राज्यामध्ये जे विद्यार्थी शिकायला होते तर त्यांचा रडण्यातच खूप मोठा वेळ निघून जात होता. फार थोडा वेळ त्यांना बोलायला संधी मिळत होती. टेलिफोन सेवा फार थोड्या वेळासाठी चालू करण्यात येत होती, तेही बऱ्याच दिवसानंतर. त्याच्यानंतर तिथले जे माजी मुख्यमंत्री आहेत, ओमर अब्दुल्ला आहे, फारुख अब्दुल्ला सारखे आहेत, महबूबा मुफ्ती सारखे आहेत, त्या राज्याच्या सर्वोच्च पदावर राहिलेले, मुख्यमंत्री पदावर राहिलेले नेते, त्या पक्षाचे जे सर्वोच्च नेते आहेत त्यांना नजरकैद करण्यात आलं होतं. पत्रकारांना प्रवेशबंदी करण्यात आलेली होती आणि विरोधी पक्षनेत्यांनासुद्धा प्रवेशास बंदी करण्यात आलेली होती. आपणास आठवत असेल की राहुल गांधी त्या ठिकाणी जायला निघाले होते तर त्यांनासुद्धा वापस पाठवण्यात आलं होतं. काय ही परिस्थिती नॉर्मल होती हे विधेयक मांडत असताना? नाही तिथल्या राज्याच्या लोकांना विश्वासात घेतलं गेलं, नाही त्या ठिकाणी परिस्थिती नॉर्मल होती. आजही तेवढं सैन्यबळ त्या ठिकाणी आहे आणि विधेयक मांडताना जे नियम होते ते सुद्धा नियम पाळण्यात आलेले नाही. आणि एक काय म्हणतो याला, हे जे विधेयक पारित करण्यात आलेलं आहे, हे विधेयक यातला काय म्हणता येईल, मेजॉरिटेरियन डिक्टेशन अशा पद्धतीने, लोकसभेमध्ये तर त्यांच्याकडे मोठं बहुमत आहेच, पण राज्यसभेत बहुमत नसतानासुद्धा विविध मार्गांनी त्या विधेयकाच्या बाजूने लोकांना करून हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं आणि लोकसभेमध्ये सुद्धा दुसऱ्याच दिवशी हे विधेयक मंजूर करून घेण्यात आलं. या पद्धतीला बहुसंख्याकांची हुकुमशाही असं वर्णन करता येऊ शकतं. आणि हा जो निर्णय आहे, हा निर्णय प्रतिमा संवर्धनासाठी घेतलेला एक साहसवादी निर्णय आहे असं याचं वर्णन करता येईल. या निर्णयाने परिणाम काय होतील याची चिंता सध्याच्या विद्यमान सरकारला दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला जाईल तेव्हा देशात अराजक माजेल. हे विधेयक मांडत असताना आपल्या देशाचे गृहमंत्री राज्यसभेत असं मांडतात की आता जम्मू काश्मीरचा विकासाचा मार्ग खुला झाला. देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा म्हणतात की आता हे राज्य प्रगतीच्या मार्गावर घोडदौड करेल, आगेकूच करेल. पण टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेला एक रिपोर्ट आहे, त्याच कालावधीमध्ये तो टाइम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट असं म्हणतो की काश्मीर हे भारतातील इतर राज्या इतकंच प्रगत राज्य आहे. ते कधीही बिहारसारखं, यूपीसारखं ते कधी मागास नव्हतं. मग कोणती घोडदौड करणार आहे? अशा पद्धतीचे कायदे करून आणि POKच्या संदर्भानं कुठलाही उल्लेख सरकारकडून करण्यात आलेला नाही. काय ही स्थिती नॉर्मल आहे? POK जे आहे, पाकव्याप्त काश्मीर जे आहे, तो आपला भारताचा भाग आहे. आता 370 अनुच्छेद रद्द करत, त्याच्यामध्ये बदल करत असताना, आमूलाग्र बदल करत असताना काय पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे किंवा त्या संदर्भानं काय विधेयकामध्ये तरतूद करण्यात आली आहे? तर त्याचा भाषणामध्ये उल्लेखसुद्धा करण्यात आलेला नाही. काय ही स्थिती नॉर्मल आहे? देशाची तेव्हा जी स्थिती होती तशी स्थिती आहे का आता? जे 370 कलम बदलवण्याच्या अनुषंगाने, बदल करण्याच्या अनुषंगाने विधेयक पारित करताना ही अशी परिस्थिती आहे का? तर ती आपल्याला दिसत नाही. आणि वन नेशन वन कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीचं भाषणामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी उल्लेख केला या विधेयकाच्या अनुषंगाने. आणि त्याच्याचसोबत वन नेशन वन इलेक्शन का म्हणत असतील असे? वन नेशन वन इलेक्शन, तर अनचॅलेंजिंग मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे. आणि अनचॅलेंजिंग मेजॉरिटी जेव्हा असते, पुन्हा त्याच्यामध्ये आणखी एक उल्लेख त्यांनी केला की भाषणामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी की आता हे विधेयक पारित झालेलं आहे आणि या विधेयकाच्या पारित होण्याबरोबरच श्यामाप्रसाद मुखर्जी, सरदार पटेल, ज्यांचा पोलादी पुरुष म्हणून उल्लेख केला जातो, ज्यांचं भारतामध्ये संस्थाने विलीन करण्यामध्ये महत्त्वाचा त्यांची भूमिका होती, अत्यंत महत्त्वाची, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तिघांच्याही नावांचा उल्लेख त्या भाषणामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी केला. आणि ते असं म्हणतात की आता सरदार पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण झाले. आता आपणा सर्वांना माहीत आहे की ही तीनही व्यक्तिमत्व, ही तीनही महान लोक, वेगवेगळ्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करणारी लोक होती. देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ही लोक होती. आणि संस्थानांचं विलिनीकरण करण्यात तर सरदार पटेल यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता, याच्यात काही शंकाच नाही. आता
डेमोक्रॅटिक प्रोसेस जी आहे त्यावेळेला सुद्धा तर हीच माणसं होती. जर प्रधानमंत्री, सध्याचे विद्यमान प्रधानमंत्री किंवा केंद्र सरकार असं म्हणत असेल की त्यांचं स्वप्न आता पूर्ण झालं, तर मग ही माणसं त्या काळात तर होती ना. त्याही वेळेला हे लोक होते. सरदार पटेल होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला सुद्धा होते, सोबत काम केलेलं आहे आणि त्यावेळेला सुद्धा हे करार त्यांच्यासमोरच झालेले आहेत. जर का आताचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं असेल तर मग ते कोणाचं तेव्हा होतं? तेही संविधान निर्मितीची प्रक्रिया, 370 अनुच्छेद, 370 अनुच्छेदाच्या अंतर्गत 35 क कलम, हे सगळं त्यांच्यासमोरच तर झालेलं आहे. मग तेव्हा त्यांनी विरोध केला नसता का? किंवा त्या प्राप्त परिस्थितीनुसार किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्राची जी मागणी होती, आपल्या राष्ट्रनिर्मितीचं जे स्वप्न होतं, सर्वसमावेशक राष्ट्राचं जे स्वप्न होतं, त्या स्वप्नास अनुसरून ती माणसं त्यावेळेला वागली होती. जर आता स्वप्न पूर्ण झालं असेल तर तेव्हाचंही त्यांचं स्वप्नच पूर्ण झालं होतं ना, कारण त्या काळात सुद्धा ही माणसं कार्यरत होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो उल्लेख केला की असंवैधानिक मार्गाचा जर अवलंब झाला, हे माझं मत आहे, मी आपणासमोर मांडलेलं. आपलं मत कदाचित यापेक्षा वेगळं असू शकतं, पण मी सुरुवातीलाच आपणास सांगितलं की आपण एक भारतीय म्हणून विचार करणं या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण छोटीशी चूकसुद्धा, अशाच प्रकारचे अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत. मेजॉरिटेरियन डिक्टेशन ज्याला म्हणतात, बहुसंख्याकांची हुकुमशाही जेव्हा देशामध्ये निर्माण होते, अशाच प्रकारचा एक निर्णय आपण याआधी अनुभवला आहे. निश्चलीकरण ज्याला म्हणतो, डिमॉनिटायझेशन जेव्हा देशामध्ये झालं, त्याचे काय परिणाम झाले, कशा प्रकारे देशातल्या लोकांवर त्याचा दुष्परिणाम झाला, वाईट परिणाम झाला, सगळी अर्थव्यवस्था अस्तव्यस्त झाली आहे. आणि अशा घाईगर्दीने किंवा प्रतिमा संवर्धनासाठी घेतलेले निर्णय हे देशासाठी, देशातील जनतेसाठी, देशाच्या लोकशाहीसाठी, देशाच्या संविधानासाठी कसे घातक ठरू शकतात हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे. अशा प्रकारचे धोके आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आमच्या सार्वभौम राष्ट्राच्या निर्मितीसाठी या देशाच्या घटनाकारांनी, या देशातील लोकांनी प्रचंड मोठा त्याग केलेला आहे. आपण या त्यागाला, त्या त्यागाची सतत आठवण केली पाहिजे. आणि या ठिकाणी आज ही जी संविधान प्रबोधनमाला आहे, या संविधान प्रबोधनमालेमध्ये या ठिकाणी मला हा विषय मांडण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो. अशा प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण मराठी अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिला. याकरिता प्रचंड मेहनत लागते, कारण दररोजचा वक्ता आणि तेही संविधानावर बोलणारी माणसं दररोज मिळवणे, त्यांच्याकडून वेगवेगळ्या भागांवर व्याख्यानं आयोजित करणे, आणि तेही रोज, ही काही सामान्य बाब नाही. तर संयोजकांनी प्रचंड कष्टाने ही संविधान प्रबोधन मालिका आपणा सर्वांसमोर सादर केली आहे. विविध भागातील विविध लोकांना या निमित्तानं त्यांनी आपणासमोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांची व्याख्यानं यूट्यूब चॅनलवर कायमची उपलब्ध असतील. संविधान अभ्यासकांना या व्याख्यानांचा नक्कीच आपल्या जीवनामध्ये उपयोग होईल. आपण सर्वांनी या बहुजन संघटक टीमचं नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे. आणि मी या ठिकाणी एवढंच बोलतो आणि संयोजकांचे आभार मानून, आपणा सर्वांचे, श्रोत्यांचे सुद्धा आभार मानून या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. सर्वांना पुनश्च एकदा